ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज। सर्वांना नमस्कार। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या सोबत काय काय असते त्याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। आपण जर या व्हिडिओमधील माहिती आवडली तर आपण नक्की अवश्य लाईक करा। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला जो पालखी रथ वापरला जातो तो पूर्णतः हायटेक पद्धतीने बनवलेला आहे। GPS ट्रॅकिंग, CCTV कॅमेरे आणि त्याला ब्रेकची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। चांगल्या अत्याधुनिक पद्धतीने त्याला सोय केलेली आहे। माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जी बैलजोडी समाविष्ट आहे ती प्रमुख आणि मानाची बैलजोडी। या बैलजोडीचं नाव आहे रामा आणि सूर्या, अशी बैलजोडीची नाव आहेत। श्री तुळशीराम ज्ञानोबा रानवडे यांची ही बैलजोडी आहे आणि 2026 सालासाठी यांना मान मिळालेला आहे। या बैलजोडीसोबत त्यांच्याकडील असलेली दुसरी बैलजोडी सुद्धा ती पालखी सोहळ्यासोबत घेत असतात, कारण पालखी प्रवास हा खूप लांब पल्ल्याचा असल्यामुळे एखाद्या बैलाला जर बदलावा लागला तर ती बैलजोडी उपयोगी येत असते। त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत नगारखान्यासाठी एक बैलजोडी असते व दिवे घाटात ज्यावेळेस पालखी सोहळा येत असतो त्यावेळेस अनेक बैलजोड्या त्या ठिकाणी जुंपल्या जातात। एकूण 7 बैलजोड्या त्या ठिकाणी जुंपल्या जातात, कारण दिवेघाट हा खूप चढाण आहे व अंतर सुद्धा खूप मोठे असल्यामुळे त्या ठिकाणी 7 बैलजोड्या जुंपल्या जातात। त्या भागातील अनेक भाविक वारकरी आहेत, त्यांच्याकडे चांगल्या बैलजोड्या असतात, त्या बैलजोड्यांना मान दिला जातो। यानंतर माऊलींच्या सोहळ्यात ज्यांनी आज तागायतपर्यंत अश्व पुरवले आहेत असे चितोळे सरकार, त्यांचेही खूप मोठे या सोहळ्यासाठी योगदान आहे आणि त्यांना माऊलींची कृपा झाल्यागतच अखंडपणे त्यांची सेवा चालू आहे। चितोळे सरकार यांच्या घराण्यातील हा मान 1831 सालापासून त्यांच्याकडे आहे। ही सेवा अखंडपणे त्यांनी चालू ठेवलेली आहे। हे सुद्धा एक मोठं भाग्य म्हणावे लागेल, कारण इतक्या वर्ष 190 वर्ष होत आलेली आहेत। आज तागायतपर्यंत त्यांनी एकही वर्ष खंड न करता अश्व पुरवलेले आहेत। माऊलींच्या सोहळ्यामध्ये 2 अश्व असतात, एक देवाचा अश्व व दुसरा जरीपटक्याचा अश्व। जरीपटक्याच्या अश्वावर माऊलींच्या सोहळ्यातील जे चोपदार असतात मुख्य, त्यांना अश्वारूढ होत असतात। हातामध्ये पताका घेऊन, चोपदाराचा दंड हातात घेऊन ते अश्वावर रूढ असतात। तर दुसरा अश्व आहे तो देवाचा अश्व म्हणून मानला जातो। अनेक भाविक वारकऱ्यांना असे वाटते की जो अश्व आहे देवाचा त्यावर स्वतः माऊली आरूढ होऊन पालखी सोहळ्यामध्ये चालत असतात, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे। आणि ज्या ठिकाणी रिंगण सोहळे होत असतात त्या रिंगण झाल्यानंतर ज्या अश्वाच्या पायाला माती लागलेली असते ती भाविक वारकरी माती आपल्या कपाळाला लावून आनंद व्यक्त करत असतो की आपल्याला आज खरोखरच माऊलींचं दर्शन झालं, अशी भावना त्या ठिकाणी वारकऱ्यामध्ये असते। या अश्वाचे मालक चितोळे सरकार यांच्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेऊया। कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये अंकली हे गाव आहे। या गावामध्ये श्रीमंत सरदार जयसिंगराव चितोळे सरकार हे पूर्वी 1830 सालापासून माऊलींच्या पालखी सोहळ्यात अश्व पुरवत आहेत। तर त्यांच्या नंतर पुढील पिढी श्रीमंत विजयसिंहराजे चितोळे सरकार व त्यांच्यानंतर श्री उर्जितसिंहराजे चितोळे सरकार असे या सोहळ्यासाठी अश्व पुरवत आहेत। त्यानंतर आता सध्या उर्जितसिंहराजे हे प्रमुख मानले जातात व त्यांच्या पुढली पिढी महादजी राजे चितोळे सरकार असे पुढे कार्यरत आहेत। असा हा अखंड सेवा करण्याची परंपरा चितोळे सरकार यांना लाभलेली आहे आणि ती त्यांनी अखंडपणे चालू ठेवलेली आहे। त्याबद्दल त्यांचेही खूप आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत। तर अशी सेवा त्यांच्याकडून यापुढेही घडत राहावी व त्यांनाही माऊलींच्या सेवेची संधी मिळत राहो अशी अपेक्षा आहे। अशा प्रकारे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास माहिती दिलेली
आपणास जर आवडली तर आपण नक्की लाईक करा. धन्यवाद. थँक यू.